महिना फक्त माणसांचं तोंडच माऊलीचं तुकोबारांचं भजन करता नवल नाही लासूरनं. एक महिनाभर अखंड फक्त आपलं तोंडच भजन करता नवल नाही, तर ही वाट सुद्धा महिनाभर विठ्ठलाचं भजन करते. ही वाट, या वाटेवर असणाऱ्या दगडांनी, मातींनी, वृक्षविलींनी, पशुपक्ष्यांनी सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि मातीच्या कणाकणानं भजन करावं. एवढा हा पूर्ण सोहळा दुमदुमलेला. आणि या सोहळ्याच्या काळामध्ये अगदी आषाढी वारीचा सोहळा पूर्ण होतोय. परतीचा प्रवास, मला वाटतं आता उद्याच दिंडी आपल्या लासुरण्यामध्ये परतीच्या प्रवासाला पालखी येणार आहे. मग विचार करा, परतीसाठी पालखी येणार आहे आणि बापूराव बाबांचा शेवटचा श्वास आजच्या दिवशी ईश्वरामध्ये विलीन होतोय. हा किती मोठा योगायोग म्हणावा लागेल. खऱ्या अर्थानं यांच्या जीवनामध्ये संतांचे शब्द खरे झाले. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यापेक्षा मोठी सफलता कोणती माणसाच्या जीवनातली. आणि लक्षात घ्या, माणसानं जीवन असं जगावं, असं जगलं पाहिजे ना की आपल्याकडे पाहून एका जरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं अंतःकरणातलं हसू, प्रसन्नता जर उमलली तर समजायचं त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं. आपण कुणाला तरी आनंद देतोय, कुणीतरी आपल्यामुळे सुखी आहे, आपल्यामुळे समाधानी आहे, हे ज्या माणसाला जमतंय ना त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं. आपण गेल्यानंतर एकाच्या जरी डोळ्यामध्ये, म्हणजे रक्ताचं नातं नसलेला एक इतर माणूस, त्या व्यक्तीच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर समजावं आपलं जीवन सफल झालं. ही जीवनाची सफलता. तर मी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता की पंढरीचा जो सोहळा आहे, हा सोहळा परतीचा प्रवास करून आता उद्या लासुर्णे गावामध्ये येणार आहे. बापूराव बाबांचं जीवन सफल झालं, सफल झालं. आणि याच्या अगोदर एक मुद्दा मी तुमच्या समोर मांडला होता की आपल्या जीवनातलं खरं धन आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं आहेत. या ज्येष्ठ माणसांचं महत्त्व सांगण्यासाठी या विश्वाच्या मालकानं एक लीला केली. जो पंढरपुरामध्ये कमरेवरती हात देऊन विटेवर जो उभा आहे, 28 युगापासून जो उभा आहे, तर तो भगवान परमात्मा पुंडलिकाच्या पुण्याईनं तिथपर्यंत आला. पण असं काय पुण्य केलं होतं पुंडलिकानं? तो काय गळ्यापर्यंत पाण्यात थांबला होता का? झाडाला उलट टांगून घेतलं होतं का? त्यानं महिना महिना उपवास धरला होता? याच्यातलं कुठलंच त्यानं व्रत केलं नव्हतं. आपण म्हणतो की एवढा आईवडिलांना त्रास दिला या पुंडलिकानं, आणि नंतर त्यानं आईवडिलांची भक्ती केली, त्याची भक्ती पाहून लगेच देव आला. त्याची आईवडिलांची सेवा पाहून तर देव आलाच आला. पण मुळात पुंडलिकच हा फार पुण्यवान होता. मुळात काय पुण्य होतं त्याचं अगोदरच्या जन्माचं, ते चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. इक्ष्वाकू वंशामध्ये मांधाता नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाचा पुत्र, त्याचं नाव मुचकुंद. त्या मुचकुंद राजानं देवदैत्यांच्या युद्धामध्ये देवांना सहकार्य केलं आणि देवतांना विजय प्राप्त झाला. इंद्राला एवढा आनंद झाला की या मुचकुंद राजामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला. इंद्रानं विचारलं, मुचकुंदा, तू आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, तुझ्यामुळे आम्हाला विजय प्राप्त झाला, आता तुला काय मी वरदान देऊ, काय आशीर्वाद देऊ, सांग बरं. मुचकुंद राजा म्हटला, मी युद्ध करून खूप थकलोय भगवान, मला आता फक्त आराम करायचा आहे, मला आराम करायचा आहे, मला झोपायचं आहे. फक्त माझ्या झोपेत कोणी व्यत्यय आणू नये, आणि जो कोणी माझ्या झोपेमध्ये विघ्न आणेल त्याच्यासाठी मी विघ्न बनेल, असं वरदान द्या. ठीक म्हणे, निवांत झोप एका गुफेमध्ये. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग चालू झालं. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मानं कंस मारला. कंसाचा सासरा जरासंध, त्या जरासंधाच्या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या. तो जरासंध, त्याचा मित्र कालयवन, हे दोघेही भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या मागेच लागले. कृष्ण परमात्मा हे फार फार बुद्धिमान, फार हुशार. आपल्या वाणीनं त्यांना आपण बुद्धिमान म्हणावं ही गोष्ट खूप लहान आहे आपल्यासाठी. बुद्धिमतां वरिष्ठम भगवान गोपाल कृष्ण, तलख बुद्धी. आणि भगवान परमात्माचे जे निर्णय असायचे ना ते अचूक असायचे. देवानं विचार केला, प्रत्येक वेळेलाच युद्ध करणं, या युद्धामध्ये काही गोरगरीब लोकांचं भलं होत नाही, लोकांचं जीवन अस्ताव्यस्त होतं. मग आपण आता युद्ध टाळू, कधी कधी माघार घेणं हे सुद्धा फायद्याचं असतं.
सगळी ज्येष्ठ वयस्कर माणसं माझ्या समोर आहात. माझं एक वाक्य सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपण किती पळतो यापेक्षा कधी थांबतो हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं बरं का. कधी कधी आणखी एक झेप घेण्यासाठी थांबलं सुद्धा पाहिजे. आपण वाघाचा कधी कधी अभ्यास करा. वाघ पाहून आपण घाबरून जातो, पण वाघ असा असतो पहा, कधी कधी झडप घालण्या अगोदर तो थांबलेला असतो. त्याचं थांबणं सुद्धा खूप मोठी झडप घेण्याचं लक्षण असतं. म्हणून आपण पळतो किती याहीपेक्षा आपण थांबतो कधी याही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मानं तेच केलं. कृष्ण परमात्मा विचार करतात प्रत्येक वेळेस लढाई करायची, कधी कधी आपण पळ सुद्धा काढू आणि लोकांचं भलं झालं पाहिजे असं काहीतरी करू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रणभूमीतून शस्त्र टाकून पळाले आणि पळत 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 तो कालयवन, त्याचा मृत्यू देवाच्या हातानं नव्हताच, त्याच्या मृत्यूचं सुद्धा एक कारण ठरलेलं होतं. कालयवन पाठीमागे भगवान परमात्मा पुढे पळत 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 एका गुफेमध्ये शिरले आणि खांद्यावरचा शेला श्रीकृष्ण भगवंतानं झोपलेला जो मुचकुंद राजा त्याच गुफेमध्ये झोपलेला होता, त्याच्या अंगावरती ती शाल त्या भगवंतानं टाकली. कालयवन पाठीमागनं आला. देव त्या गुफेमध्ये दडून बसले. कालयवनानं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ही खांद्यावरची शाल श्रीकृष्णाचीच आहे आणि इथे अंगावर शाल ओढून झोपलेला आहे. त्याला असं वाटतंय की एक योद्धा, नीतीनं शास्त्रानुसार युद्ध करणारा योद्धा झोपलेल्या बेसावत माणसाला काही हल्ला करणार नाही, ही युद्ध नीती. पण हा कृष्ण याच्याच युद्धामध्ये कुठली नीती नाही, मग आपण कशाला नीती सांभाळायची. म्हणून या कालयवनानं कृष्ण समजून तिथे त्या मुचकुंद राजाला लाथा मारायला चालू केलं. एवढ्या लाथा मारल्या त्या मुचकुंद राजाची झोप मोडली आणि राजा मुचकुंद जेव्हा झोपेतून बाहेर आला, अंगावरची शाल निघाली आणि मुचकुंदानं समोर पाहिलं. एवढा राग आला त्या कालयवनाचा की डोळ्यातून अग्निशालाका बाहेर पडल्या आणि जागीच तो कालयवन जळून भस्म झाला. तो भस्म झाल्यानंतर या मुचकुंदाचा क्रोध शांत झाला. थोड्या वेळानं कृष्ण भगवान समोर आले आणि भगवान परमात्मानं पाहिलं, देवाचं स्वरूप पाहिलं. राजा मुचकुंदाला आनंद झाला. हात जोडले, देवा तुम्ही इथे काय करता? म्हणे आता मी या द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं अवतार कार्य करतोय. मागच्या वेळेला तुम्ही देवकार्यात सहकार्य केलं, आता याही द्वापार युगामध्ये तुम्ही देवकार्यात आम्हाला सहकार्य केलं. बस माझी विनंती आहे तुम्हाला, आता तुम्हाला मी काय वरदान देऊ? त्यावेळेला राजा मुचकुंद बोलला, भगवान आता खूप झोपा काढल्या, मी आरामच केला, काहीच केलं नाही मी माझ्या जीवनामध्ये. आता असं मला वरदान द्या की अखंड तुमची भक्ती माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. भगवान परमात्मा म्हटले, तथास्तु. पण आता मी या द्वारिकेमध्ये या द्वापार युगात अवतार कार्य करतो. कलियुगामध्ये जेव्हा मी विठ्ठल बनून पंढरपूरला उभा राहील त्यावेळेला माझी भक्ती आणि माझा प्रमुख भक्त रूपानं तुम्ही नावारूपाला याल, पुंडलिक या नावानं. आणि त्यावेळेला तो आशीर्वाद घेऊन मुचकुंद राजा देह बदलून जेव्हा पुंडलिक रूपामध्ये आले आणि पुंडलिकाच्या रूपामध्ये या पांडुरंग परमात्माला प्रसन्न करण्यासाठी अशी भक्ती केली, देवाची नाही तर आई वडील. आई वडील हे देवस्वरूप आहेत. त्या आईवडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की न बोलता पंढरीचा मालक, या वैकुंठाचा नायक पंढरपुरामध्ये विटेवर उभा राहिला. पुंडलिके उभा केला, पुंडलिके उभा केला, रूप सुंदर सावळा, रूप सुंदर सावळा, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. सोडून आला, वैकुंठ सोडून आला,
आई वडिलांच्या सेवेनं जर भगवान परमात्मा वैकुंठ सोडून या मृत्यू लोकात येऊन विटेवर उभं राहत असेल, एवढा महिमान जर आई वडिलांच्या सेवेचा असेल, तर त्या जिवंत चालत्या बोलत्या तीर्थाकडे पाठ फिरवून आपण दुसरीकडे तोंड का करावीत? आपली विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आपल्या सगळ्यांची अशी अवस्था आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. खरंच ज्या व्यक्तीला आई आणि वडील कळाले, ज्या लोकांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडली, खऱ्या अर्थानं अभ्यास करा, विचार करा, ती माणसं सामाजिक स्तरावरती एक चांगल्या उंचीवरती आहेत. नावानं असतील, प्रॉपर्टीनं असतील, अगदी समाधानानं असतील, चांगलं जीवन जगण्यामध्ये असतील, चांगल्या पद्धतीने जीवन जगतात ते, ज्यांना आई वडील कळाले अशी माणसं. नाहीतर प्रारब्धानं कुणाकुणाला खूप धन मिळालं पण समाधान नाही, कुणाकडे समाधान खूप आहे पण समाजात नाव नाही, मान नाही, कुठे ना कुठे काहीतरी कमी आहे. इतिहासापासून पहा, पुराणापासून पहा, ज्या ज्या लोकांनी श्रद्धेनं आई वडिलांची सेवा केली त्या त्या लोकांच्या जीवनामध्ये काहीही कमी पडलेलं नाही. हे सगळं बोलत बोलत मला तुम्हाला अभंगाकडे, आजच्या मुद्द्याकडे, आजच्या विषयाकडे घेऊन जायचं. पण त्या विषयाकडे जाण्या अगोदर काही गोष्टी ऐका. श्रद्धे पाचपोर बाबांच्या मुखातून ऐकलेल्या आहेत नाही. लोकांना आता घरातल्या वयोवृद्ध माणसाचा, म्हाताऱ्या माणसांचा राग येतो, तिरस्कार निर्माण होतो त्यांच्याबद्दल. घरातली म्हातारी माणसं बडबड करायला लागली ना, तरणी म्हणतात काय बडबड लावली म्हाताऱ्यानं. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, घरातल्या वयोवृद्ध माणसाला कधीच असं म्हणू नका की म्हाताऱ्यानं काय बडबड लावली. का? त्यांची बडबड तुम्ही थोडी सहन करा. का सहन करा? तर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला खांद्यावर टाकून हीच म्हातारी माणसं गावच्या जत्रेत आपल्याला घेऊन गेली होती. आपण खांद्यावर बसून त्यांच्या कानाजवळ जत्रेतला फुगा पाहून 2 तास फुगा बाबा, फुगा बाबा, फुगा बाबा, फुगा, ही बडबड सहन केली त्यांनी आपल्या अगोदर. आपण लहान असताना जर 2 तास आपली ही निरर्थक बडबड त्यांनी ऐकली असेल तर म्हातारपणी त्यांच्या बडबडीचा आपल्याला का त्रास होतोय याचा विचार घरी गेल्यानंतर करा. आपण सुद्धा ते सहन केलं पाहिजे. का? त्यांनी आपल्यासाठी केलंय सगळं सहन. वय वाढल्यानंतर माणसाचा स्वतःच्या शरीरावर ताबा राहत नाही. तोंडातून लाळ येते, नाकातून शेंबूड बाहेर येतो. मग आपण त्यांचा तिरस्कार करतो, राग करतो आपण म्हाताऱ्या माणसाचा. सुनबाई म्हणते म्हाताऱ्यानं तर घर थुंकून खराब केलं, पुसायचं किती, किती वेळा स्वच्छ ठेवायचं. या म्हाताऱ्यानं घर खराब केलं. डब्यामध्ये थुंकी टाकायची ना तर खालीच म्हातारा कपड्यावरती थुंकी करतो. माझी विनंती, म्हातारपणामध्ये आपलं शरीर आपल्या ताब्यात राहत नाही. या कारणासाठी त्यांना बोलू नका. त्यांना त्रास होईल किंवा त्यांचं मन दुखावेल, त्यांचा तिरस्कार आपल्याकडनं व्यक्त होईल असं काही करायचं नाही. यदा कदाचित म्हाताऱ्या माणसाच्या तोंडात थुंकी साचली आणि ते टाकण्यासाठी जर डब्बा त्यांना लवकर सापडत नसेल, मिळत नसेल, आणि तुम्ही जर प्रारब्धानासमोर उभे असाल तर एक पुण्य करा. प्रारब्धानं तुम्ही तिथे उभे आहात पण तुम्हाला आता एक पुण्य करायचं आहे. त्यांना थुंकण्यासाठी डब्बा मिळत नाही ना, तुम्ही तुमची ओंजळ पुढे करा आणि म्हणा बाबा याच्यात थुंका. ज्या दिवशी तुम्ही हा प्रयोग कराल ना त्या दिवसानंतर जगाच्या समोर कधीच तुम्हाला हात पसरण्याची वेळ येणार नाही, कधीच येणार नाही. पण हे करा. कधी कधी कपड्यात घाण होते म्हाताऱ्या माणसाची, बाथरूमपर्यंत जाता येत नाही. मग आपण राग करतो, कपड्यातच घाण केली. नका तिरस्कार करू. जेव्हा आपण लहान होतो, झोळ्यामध्ये झोपलो होतो, झोळीतून बाहेर आलो, आपल्या घरातली सगळी ज्येष्ठ माणसं जेवायला बसली होती, आपल्याला काहीच कळत नव्हतं. आपण रांगत रांगत त्यांच्याकडे गेलो, त्यांनी तोंडात घास घालायला ना आपण त्यांच्या ताटाजवळ घाण टाकायला एकच केलं. आपला कोणीच तिरस्कार केला नाही. हातातला घास खाली ठेवला, आपल्याला उचललं, घाण काढली, आपल्याला स्वच्छ केलं. अगोदर आपली व्यवस्था लावली, नंतर ती माणसं जीवली. जर त्यांचा हा उपकार आपल्यावरती असेल तर आपण त्यांचा तिरस्कार का करायचा? म्हातारी माणसं घर 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 घोरतात. राग येतो. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी यांचं घोरण ऐकायचं.
आम्हाला जीव आहे की नाही? घोरणं बंद करा, नाही तर दारात पडा. नका असं करू. का? जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला झोप लागावी याच्यासाठी त्यांनी कितीतरी रात्री जागरण केलंय. ज्या आईला सूर कळत नव्हता, जिला ताल कळत नव्हता, जिला कुठल्या रागाचं ज्ञान नव्हतं, फक्त तिच्या गाण्यात भाव भरलेला होता, त्या आईनं आपल्यासाठी अंगाई गायली रात्र रात्र. मग त्यांचा तिरस्कार आपण असा का करावा? त्या आईनं आपल्यासाठी, आपल्याला झोप लागावी म्हणून तिनं रात्र रात्र गाणे गायले. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आपल्यासाठी जर त्यांनी अंगाई गायली असेल तर आपण त्यांचा तिरस्कार का करावा? कधी कधी काही एक अज्ञानाचं हसू येतं बऱ्याच लोकांना, मलाही येतं आणि बऱ्याच लोकांना येतं. काही लोक आई वडिलांच्या प्रेमाला तराजू लावतात. आईचं पारडं जोड, वडिलांचं पारडं थोडंसं हलकं, असं काही नसतं. कधीच त्यांच्या प्रेमाला पारडं लावू नका माझ्या ताई दादांनो. त्या दोघांचंही प्रेम सारखंच असतं. आईनं तोंडावरनं हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा वाटतो, आणि बापानं तोंडावरून हात फिरवला की जेसीबीचं बकेट फिरल्यासारखं वाटतं. का होतं असं? ही तुलना का करता तुम्ही? अजिबात करू नका. आई आणि वडील या दोघांच्या प्रेमाची तुलना कधीच करू नका. आणि ते दोघं जिवंत आहेत तोपर्यंत कधीच त्यांची वाटणी सुद्धा करू नका. छोट्यानं बाप, बारक्यानं आई, असलं करायचंच नाही. ते म्हणतात मग तुम्ही तुमचा संसार सांभाळा, मी काम करून खाऊ, पण दोघं जण एकत्र राहू. त्यांची फाटाफूट करू नका. त्याच्या एवढं पाप दुसरं कोणतं नाही. आयुष्यभर तुमच्या आमच्यासाठी ते जगलेले असतात. देह चंदनाप्रमाणे झिजवलेला असतो. त्यांचे आयुष्याचे कष्ट, त्यांचं ते आपल्यासाठीच जगणं, याचं मूल्यमापन आपण कधी करू शकत नाही. त्यांची वाटणी कधी करायची नाही, आणि त्यांच्या प्रेमाला कधी तराजू पण लावायचं नाही आपण. दोघांचं प्रेम सारखं आहे, सारखं प्रेम आहे दोघांचं. जे प्रेम आईचं आहे तेच आपल्या वडिलांचं सुद्धा आहे. कुणाकुणाला वाटतं की मुलगी सासरी जाताना आई खूप रडते. मुलगी सासरी जात असताना चार चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. हो, तिचं प्रेम असतं, दिसते ते जगाला. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रात्र रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी धान्याची व्यवस्था करणारा आणि पाठीवरती मणाचं पोतं वाहणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हामध्ये ऊसाची, कापसाची, गव्हाची, बाजरीची, ज्वारीची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून रात्रीत दारे धरणारा बाप, शेताला पाणी भरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. त्यांच्या प्रेमामध्ये कधीच तुम्ही फरक करू नका, कधी अंतर पाडू नका, कधी तुलना करू नका. दोघांचंही प्रेम सारखंच आहे. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. बऱ्याच लोकांना बापच कळाला नाही अजून. आता बापाबद्दल सांगत असताना इथल्या ज्या सर्व मातृशक्ती आहेत ना, तुम्ही, मी कुणाची तरी आई आहे हा विषय बाजूला ठेवा. तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, तुम्ही आपले वडील आठवणीत आणा. आता मी जे बोलणार आहे ते बोलणं माझं ऐकल्यानंतर आपले वडील डोळ्यासमोर उभे करायचे. श्रोत्यांना माझी थोडी विनंती आहे, थोडं पुढे पुढे सरका, मध्ये अंतर न ठेवता थोडंसं अंतर भरून घ्या. थोडं पुढे सरका. महिला मंडळ आपण सुद्धा थोडे पुढे या, या इकडे समोर या.
कॅमेऱ्याच्या पाठीमागे काही माता वर्ग तुम्ही खूप दाटीमध्ये बसलेला आहात, तिकडे समोर या तुम्ही.